मित्रांनो, एक नवरा बायको होते. नवरा मुंबईत गिरणी कामगार, 20 वर्षांचा सुखाचा संसार. दोघांचं नातं इतकं घट्ट की नवऱ्याला ठेच लागली तरी बायकोच्या डोळ्यातून टचकन पाणी यायचं. नवरा रोज सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडायचा. 9:45 वाजता एका पानाच्या ठेल्यावर जायचा. 2 रुपयाची नोट देऊन 2.25 रुपयाचं साधं पान घ्यायचा आणि उरलेले 25 पैसे तिथेच शेजारी बसलेल्या एका भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा. 20 वर्ष हा नेम कधीच चुकला नाही. पण अचानक या सुखाच्या संसाराला दृष्ट लागली. बायको आजारी पडली. डॉक्टरांनी तपासणी केली आणि काळजाचा ठोका चुकवणारी बातमी दिली. तुमच्या बायकोला कॅन्सर आहे आणि ऑपरेशनसाठी तातडीने 1 लाख रुपये लागतील. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. डोक्यावर आभाळ कोसळलं. पोटाची खळगी कशीबशी भरणारा तो 1 लाख कुठून आणणार? त्याने सगळ्या नातेवाईकांची दारं वाजवली. ज्या मित्रांनी सुखात साथ दिली होती त्यांच्या हातापाया पडला. पण सगळ्यांनी दारं लावून घेतली. त्या दिवशी त्याला सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम कराला. गरजेला जो पडत नाही त्याला माणूस म्हणायचं. काय करावं त्याला कळेना. आयुष्यभर जी स्वतःच्या सावलीसारखी सोबत राहिली, जिने संसार पेलून धरला, तिचा जीव वाचवण्यासाठी तो स्वतःला इतका हतबल समजत होता की काहीच करू शकत नव्हता. पैशांसाठी तो वेड्यासारखा वणवण भटकू लागला. रस्त्यावर दगडाखाली पैसे असतात असे त्याने कुठेतरी ऐकलं होतं. एखादा दगड दिसला तर वाटायचं या दगडाखाली पैसे तर नसतील. दगड बाजूला करायचा, पण खाली फक्त माती असायची आणि काळजातही तशीच माती व्हायची. शेवटी विवश होऊन तो थेट चौपाटीवर गेला. समुद्रात घुसला. गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, गळ्यापर्यंत पाणी आलं. वाटलं डोकं बुडवावं आणि मरून जावं. पण अचानक धाडदिशी तो वर आला. डोळ्यासमोर बायकोचा चेहरा तरळला. मी गेलो तर शेवटच्या क्षणी ती कुणाकडे बघेल? मरणाच्या दारातही ती माझीच वाट पाहत असेल. या विचारानं त्याला भरून आलं. भरल्या डोळ्यांनी आणि जड पावलांनी एकदा शेवटचं बायकोला डोळे भरून बघावं म्हणून तो हॉस्पिटलकडे निघाला. चालता चालता अचानक पाठीमागून आवाज आला. ओ साहेब! त्याने वळून बघितलं. गेली 20 वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर तो नियमानं पान खात होता, तो पानवाला त्याला हाक मारत होता.